आणि ज्या दिवशी तुम्ही आम्हासनी समानतेचा हक्क द्याल ना, त्या दिवशी आम्ही बी तुमचा सन्मान करू. तो दिवस कधीच येणार नाही भीमराव, जेव्हा आम्ही लोक तुम्हाला तुमच्या समानतेचा हक्क देऊ. चला भावांनो. आता तुम्ही बी आपापल्या घरी जा आणि जिथं कुठं बी असाल तरी बी एक गोष्ट ध्यानात ठेवा की आपण समदे एका कुटुंबासारखे आहोत. भीम, माझ्यासोबत ये जरा. थांबा. काय झालं? पाणी लय तहान लागली. काही दिसेना झालंय. थोडं पुढे जाऊया. बहुतेक एखादी विहीर किंवा तलाव असेल. तहानेने गळा कोरडा पडलाय. आता मी पुढे नाही चालू शकणार. ऐका ताई, ताई, माझ्या बायकोला तहान लागली. जरा पाणी देता का? बघते कशा पायी. अस्पृश्य समाजातल्या आहोत आम्ही. पाणी पाजायचं असेल तर पाजा, नाही तर जावा. मी अभि अस्पृश्य समाजातील आहे, पर इथनं हिर लई दूर आहे आणि एवढ्या उन्हातनं पाणी आणायला मी पुन्हा जाऊ शकत नाही. तुम्ही जाऊन प्या, नाहीतर तसेच राहा. असं वाटतं खोटच ऐकलं होतं रामजी आणि भीमाच्या विषयी. समधी सांगायचं की समदगा ओळखतं ह्यासनी. इथं तर आपल्या समाजाची बाई पण पाणी पाजायला तयार नाही. तुम्ही दोघं भीमरावासनी ओळखता वय? ओळखता तुम्ही? मग त्यात काय मोठी गोष्ट आहे? मोठी गोष्ट आहे आणि त्यानंच आमचं आयुष्य बदललं. असं काय केलं त्यानं? माझी 3 पोरं आहेत. एक जोडं शिवतो आणि दुसरा काय बी करत नव्हता. आणि छोट्या पोरानं शाळेत जाणं सुरू केलं होतं. तेव्हा मला समजलं की आपल्या समाजातील कोणीतरी भीमराव आहे, जो इंग्रज सरकाराच्या सन्मान समारंभात गेला होता. माझ्या पोराचं तर शाळेत मनच लागत नव्हतं. मी एक दिवस भीमरावनं त्यासनी शाळेत बोलून समजवलं. माझ्या बाकीच्या पोरासनी बी समजावलं. आता माझी 3 पोरं बी शाळेत जातात, जोडं बी शिवत्यात आणि खुश बी असतात. हे समज भीमरावामुळेच झालं. तुम्ही लोक त्याच्याशी भेट घालून देणार का? काय आहे ना, त्यासनी भेटून आशीर्वाद देणार आहे. घ्या घ्या, पाणी घ्या, मी दुसरं जाऊन आणीन. धन्यवाद. भीमरावासनी माझा धन्यवाद द्या आणि त्यासनी सांगा की त्याची आई भीमाबाई जरी वारली असली तरी मी बी त्याच्या आईवानीच आहे. बऱ्याच वेळा 2-3दा विचार केल्यानंतर हे समजते की घर सोडणं काही शेवटचा पर्याय नसतो. ही बाई भीमाला कधी भेटली बी नाही ना, भीमाला ओळखतीये. तरी भी चौतासनी भीमाची आई समजती. आणि तू भीमाची आई असून भी. हे पा, तुम्ही पुढे जायचा निर्णय बदलला असेल तर हमखास जा. संधी भेटली नाही की पोराची स्तुती चालू करतात.
काय गुरुजी सांग की. भीमराव, तू जरा इथली माती गोळा कर, मी लगेच येतो. माहित नाही गुरुजींनी मला हे करायला का सांगितलं. खूप छान भीमराव. मी आता यात पाणी घालतो, तू मातीला भिजव. बस भीमराव बस. काही समजलं का तुला? समजण्यासारखं हे आहे की सर्व मातीचे कण वेगवेगळे होते, पण जसंच मी इथे पाणी टाकलं सर्व कण एक झालेत. पाण्याचा हाच गुण तुझ्यात आहे आणि एक गुरु असल्यानं माझं हे कर्तव्य आहे की मी तुला तुझ्या या शक्तीची जाणीव करून द्यायला हवी. तुझ्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि येणाऱ्या काळात तू आपला समाज, समुदाय आणि देशाचे नेतृत्व करशील. तुझे बाबा गेल्यानंतर कठीण परिस्थितीत ज्या प्रकारे तू आपल्या लोकांना एकत्रित केलं, अशीच समुदायाची शक्ती तू कधीही बनू शकतो. जर तू असाच राहिला आणि आपल्या गुणांना असाच वाव देत राहिलास तर भविष्याचा प्रणेता बनशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव भीमराव, प्रणेता तोच असतो जो पाण्यासारखं स्वतःमध्ये सगळ्यांना सामावून घेतो. तो नाही जो समोर असलेल्या लोकांना असं म्हणेल की मी तर स्वतः मोठा आहे आणि तुम्ही सगळे लहान आहात. पण गुरुजी मला दुःख झालं, वाईट वाटलं की मॅच माझ्या समाजातल्या लोकांनी समजू नाही शकलो. काही लोक निघून गेले, सहमत नाही झाले. माझी ही गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेव. संपूर्ण संसार तुझ्या विचारांशी सहमत असेल असं गरजेचं नाही. गरजेचं हे आहे की जास्तीत जास्त लोकांनी तुझ्या सोबत उभं राहावं. कळतंय तुला? हेच समजवण्यासाठी तुला इथं आणलं होतं. जा भीमराव, आता घरी जा. संपूर्ण संसार तुझ्या विचारांशी सहमत असेलच असं गरजेचं नाही. गरजेचं हे आहे की जास्तीत जास्त लोकांनी तुझ्या सोबत उभं राहावं. शेठ आणि इतरही लोक सांगत होते की तू सामाजिक गटबाजी करतोस. याचा परिणाम माहितीये का तुला? परिणाम तर या गोष्टीवर अवलंबून असतं ना का कोणतं काम कोणत्या उद्देशाने केलं आहे. ज्या उद्देशानेही केलं असशील, पण सामाजिक गटबाजी सामाजिक हिंसेला जन्म देते आणि याने संपूर्ण समाज नष्ट होतो. कालपर्यंत तुम्ही एक होता आणि कित्येक वर्षांपासून आम्हासनी त्रास देत होता.
पण आता जेव्हा आम्ही एक होण्याची भाषा करतोय तेव्हा तुम्हास नाही वाटतंय का याने हिंसा जन्म घेते? हिंसेपासून दूर राहण्याचा एक उपाय आहे माझ्याकडे. तुम्ही इथंच थांबा, मी लगेच आलो. काका, पिशवीत काय आहे? गुळ आहे बाळा. मला बी द्या ना. हे घे बाळा. धन्यवाद. हे घ्या महाराज, हे खा, तोंड गोड करा. आता आपण समदे एकत्र राहू. तू असा विचार सुद्धा कसा केलास की अस्पृश्य जातीचा तू आणि तुझ्या हातून मी गुळ खाईन, आणि तोही तू स्पर्श केलेला. ठीक आहे, नका खाऊ. कदाचित त्यांची पिशवीच खराब असेल, नाहीतर हे पात्र खराब असेल, नाहीतर माझे हात खराब असतील. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्याच घरी मला आणि माझ्या समाजातल्या लोकांनी बोलवा. मग तिथे तुम्ही आणि आम्ही समदे मिळून जेवण करू, सोबत बसू, सोबत जेवू. कारण आम्हासनी तुमच्या घरचं पाणी पिण्यानं, सोबत जेवण्यानं काय बी अडचण नाही आहे. त्यामुळे आपण समदे एकत्र येऊ. मग वेगवेगळ्या जातीतले वेगवेगळे गट नाही होणार, फक्त एकच गट होईल. आणि त्या गटाला साताराच्या लोकांच्या नावानं ओळखलं जाईल. पापी मुला, देवाला घाबर, नाहीतर तू आणि तुझं कुटुंब जे हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे ना, ते एकदम नष्ट होईल. कळणार सुद्धा नाही. पाप पुण्य आणि ज्या देवाविषयी तुम्ही वारंवार बोलता ना, त्याऐवजी आंबेडकर गुरुजींसारख्या ज्ञानी व्यक्तींकडून ज्ञान मिळवलं असतं तर तुम्हासनी समजलं असतं का मातीच्या कणामध्ये पाणी टाकल्यानं एक भांड बनतं ज्यामध्ये पाणी थंड राहतं. म्हणूनच जेव्हा लय लोक संघ येतात ना, तेव्हा त्यांचं फक्त एकच काम नसतं का ते हिंसाच करतील. ते आपल्या समाजासाठी चांगलं बी करू शकतात ना. पण हे तुम्हासनी नाही समजणार. आणि तुम्ही एवढे हट्टी आणि अभिमानी आहात का तुम्ही कोणाचं बी ऐकू नाही शकत. आज माझ्या आयुष्यातला लय वेगळा दिवस आहे. आज पहिल्यांदा जाणीव झाली का बाबा आणि आई ना हे जग किती एकटं आहे. आणि गुरुजीनं जे शिकवलं आहे ती लय मोठी गोष्ट आहे. तुझ्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि येणाऱ्या काळात तू आपला समाज, समुदाय आणि देशाचे नेतृत्व करशील. संपूर्ण संसार तुझ्या विचारांशी सहमत असेलच असं गरजेचं नाही. गरजेचं हे आहे की जास्तीत जास्त लोकांनी तुझ्या सोबत उभं राहा. या दोन्ही घटना मी आयुष्यभर ध्यानात ठेवेन. रामजीची लय आठवण येते आहे. गेल्या काही वर्षात तो माझा लय चांगला मित्र झाला होता. असं वाटत होतं की लहानपणापासून आम्ही एक संघच आहे आणि मरेपर्यंत संघच राहू. पर जे लिहिलेलं असतं तसंच होतं पुरंजन. जरा विचार कर त्या घराची हालत काय झाली असेल. बिचारी पोरं एकटी पडलीत र, आणि समद्यात जास्ती तर भीमराव. पुरंजन, मी काय म्हणतो, रामजीच्या घरी जाऊया का? रामजी कबीरचे दोहे लय चांगले ऐकवायचा. भीमरावसने सांगू की काही दोहे ऐकू आम्हासने चांगलं वाटत. आणि एका तऱ्हेनं आपण अप्रत्यक्ष रूपानं भीमरावसने जाणीव बी करू शकू
की रामजीची जागा आता त्यासनीच घ्यायची हाय. विचार तर चांगला हाय. चला जाऊया. पोरांनो, जाऊन झोपा, लय रात झालीये. आणि हा विचार करून झोपा की उद्याचा सूर्य तुम्हा समद्यांसाठी एक नवी पाठ आणणार आहे आणि आपल्या समद्यांना एक नव्या जबाबदारी सकट पुढे जावं लागल. आत्या, आज मी घरामध्ये नाही, घराच्या बाहेर झोपणार. भीम, जर तू असं समजून बाहेर झोपत असशील की या समद्या घराची जबाबदारी तुझी आहे, तर आपण समदे मिळून हे सांभाळून घेऊ. भाई भीम, तू बाहेर झोपू नकस. तसं बी लोक तुलाच समद्यात मोठा शत्रू मानतात आणि बाहेर बी झोपल्यानं तुझ्यावर संकट वाढू शकतात. वय भीम, हे तर खरं आहे. असं तू बाहेर झोपता का म्हणे? या गोष्टीचा तुम्ही दुसऱ्या बाजूने विचार करा. त्यासनी ठाव आहे का या घरामध्ये समद्यात जास्त तरस कोणासनी द्यायचा आहे. आणि जर म्या बाहेर झोपलो तर त्यासनी वाटेल का आपण त्यासनी घाबरत नाही आणि त्यांची हिंमत कमी होईल. म्हणूनच म्या बाहेरच झोपणार. आणि जिंकण्यात आणि हरण्यात हिमतीचाच फरक असतो. एकदम बरोबर बोलतो हायस. भीमबाळा, आम्हा समद्यांची इच्छा आहे की तू ना आम्हा समद्यासनी कबीरचे दोहे ऐकव. पण ते तर बाबाच नाही येत होत. अरे मग काय झालं भीम? तू बी तर गात होता ना रामजी संग. तर जेवढं तुला येतं, जेवढं गाता येईल तेवढं गा. पण मला नाही जमणार ते. अरे बर भीम, प्रयत्न तर कर. वय भीम, जर तू गायला तर बाबांची कमी जाणवणार नाही तशी. आणि भीम, तूच म्हणतोस ना, प्रयत्न करणारे कधी हरत नाहीत म्हणून. भाई भीम बाळा, जेवढं तुला येतं तेवढं तरी ऐकव. बाबा, आशीर्वाद द्या. मी ते काम करायला चाललोय जे तुम्ही करत होता. आम्ही पण बघतो तू तुझ्या कुटुंबाची सुरक्षा कशी करतो ते. तू आणि तुझं कुटुंब जे हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे ना, ते एकदम नष्ट होईल, कळणार सुद्धा नाही. म्या माझ्या बायको संग जिजाबाई सोबत येणार या समध्यांपासून दूर. म्या कोणाच्या थांबवल्यानं नाही थांबणार. आमासनी भीम आणि पुरंजनचं काही पटलेलं नाही. जसं आम्ही आतापर्यंत जगत आलो तसंच जगू.